हॅलो. हाय. मामाच्या गोव्याला जाऊया. आपण मामाच्या गोव्याला जाऊया. जा की इथं काय. अहो सागरने बोलवलंय आम्हाला पिक्चरच्या प्रमोशन साठी. काय सागरने थांबा सागरने ना हा. थांबा. अरे आलात थँक्यू अरे तुझी जोड. बरं ऐका हा. जरा काय माहितीये थोडंसं एक होते तुम्ही आतमध्ये चला चहा चल. वगैरे देतो तुम्हाला चल. तोपर्यंत सगळं solve होऊन जाईल. हे वगैरे पण आहे. हा. अरे क्या बात आहे मस्त जरा हे कमी करशील ना तर जरा लय बरं होईल. ए भाई काय. ऐका काय माहितीये थोडासा प्रॉब्लेम आहे. हम्म. काय आहे की तुम्हाला मी बोलवलंय हो. पण आहे ना आतमध्ये दी ग्रेट विजू माने डिरेक्टर आहेत आणि सुपरस्टार अंकुश चौधरी सुद्धा आलेले आहे. त्यामुळे कसं आहे जरा त्यांचा इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर आपण तुमचं करूया का प्लीज जरा ए. प्लीज. आमचा पण आहे. आमचं कधी मग. बघ मला स्ट्रिक्टली विजू सरांनी सांगितलंय आम्हा दोघांशिवाय मला कोण नको इंटरव्ह्यूला. काय म्हणतो असं कोण बोलला? विजू सर म्हणाले. का? मला फोन करून विचारतो मी. नाही ठीक आहे. तरी मग काय अरे यार समजा ना यार एवढा सिनियर माणूस आहे तो सुपरस्टार आहे. मग मी कोण आहे. ए? त्याच्यावर हा. ऐका ना प्लीज मला ना खरंच वेळ नाही तुमच्यावर एवढं डिस्कस करायला. मला आतमध्ये जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू शूट करायचा आहे. प्लीज जरा समजा प्लीज. ओके अरे दिवा न घासता जन्माला आलेला जीन. तुला एवढे घायचे जा ना शानपणा कर ना जा ना घे ना आम्ही बघतो आमचं काय ते. मी बघा थांबा तिथे आतमध्ये. हा. तुमच्यासाठी सांगितलंय चहा बिस्किट वगैरे सांगितले. ऐक सचिन दादा यांना चहा बिस्किट काय पाहिजे ते दे. हा उपकार चालले उपकार चालले. हा बसा तिकडे बसा हा. ए भाई असं असेल ना निघूया चल निघूया चल. 1 मिनिट. चहा बिस्किट येतील तेवढे खाऊन जाऊया प्लीज. चहा बिस्किट. नमस्कार मित्रांनो मी तुमचा दोस्त आणि फिल्मी हो सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. मित्रांनो आपल्या मित्रांमध्ये खूप चर्चा सुरू आहे आणि खूप गप्पा मारतायत की हा सिनेमा कधी येणार आहे. या सिनेमाचा टीझर बघून आम्हाला इतका आनंद मिळाला आहे. ट्रेलर बघून इतका आनंद मिळाला आहे. हा सिनेमा कधी थिएटरमध्ये येतोय. तो सिनेमा म्हणजे मामाच्या गोव्याला जाऊया. या सिनेमाचे दिग्दर्शक आणि सुपरस्टार अंकुश चौधरी आपल्या सोबत आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया आपल्या लोकमत. बसा तिकडे बसा ना तिकडे. बसा ना यार थांबा ना 5 मिनिट 5 त्यांचा. अरे सर बसलोय. बसून जरा बसलोय. येस सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लोकमत फिल्मीवर. सर इतके छान छान चित्रपट तुम्ही आजवर आपल्या रसिक प्रेक्षकांना दिले आहेत आणि इतके छान छान सिनेमे दिलेत तुम्ही आपल्या रसिक प्रेक्षकांना. मामाच्या गोव्याला जाऊया नेमका या सिनेमातून काय नाविन्यपूर्वक प्रेक्षकांना मिळणार आहे पाहायला. आम्हाला विचार. तुम्ही या आधी थिएटरमध्ये पिकनिक अनुभवलेली नसणार आहे आणि ही थिएटरमधली ती पिकनिक आहे जी तुम्ही सगळे मित्र मैत्रिणी आपली फॅमिली जाऊन जी अनुभवतो ती पिकनिक आहे. ही गोव्याची पिकनिक आहे थिएटरमधली. ओके. आणि मग कसं असतं की एक दिग्दर्शक जो असतो ना त्याला म्हणजे त्याचं स्वप्न असतं की आपल्याला सुपरस्टार सोबत काम करायला मिळावं. आणि म्हणजे अंकुश दादा सोबत हे जरा 5 मिनिटं गप्पा बसाल. 5 मिनिटं थांबा जरा. 2 प्रश्न होतेच जरा माझे. थांबा ना तुमचं होणार आहे. थांबा जरा. हा तर प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वप्न असतं की आपण ना एका सुपरस्टार सोबत काम करावं. आणि अंकुश दादा जेव्हा हो म्हणाला तेव्हा काय रिॲक्शन होती तुमची. ऑफकोर्स अंकुश बरोबर काम करायला मला 9 सिनेमे करावे लागले. 9 सिनेमानंतर माझा हा जो 10वा सिनेमा आहे त्यात अंकुशचे जवळपास 50 सिनेमे झाले पण तरीही आम्ही एकत्र काम केलं नव्हतं इतक्या दिवसात. म्हणजे मित्र खूप चांगले आहोत आणि मला असं खूप बरं वाटतंय कारण स्ट्रगलरचा प्रत्येक एपिसोड ज्या वेळेला रिलीज व्हायचा यूट्यूबवर त्यावेळेला प्रत्येक एपिसोड नंतर अंकुशचा फोन असायचा. अरे मजा आली, हे खूप छान होतं, तो पंच मस्त होता. आणि मी त्याला विनंती करायचो मग तू कधी येतोयस. कारण सुबोध भावे, प्रवीण तरडे, संजय नार्वेकर, यू नेम द पर्सन, त्यांनी महेश मांजरेकर, रवी जाधव, मंगेश देसाई सगळ्यांनी कामं केली. फक्त अंकुश राहिलेत काम. अभिजित चव्हाण, कुशल बद्रिके, संतोष जोगळेकर. तर फक्त अंकुशने केलं नव्हतं कारण अंकुश शिव्या देत नव्हता. ओके. अंकुशने आयुष्यात कधी शिवी दिली नाही. अच्छा. त्यामुळे अंकुश थोडासा ऑकवर्ड फील करत होता की अरे मला आवडेल, सगळे मित्र आहेत
पण मी शिव्या देत नाही. तर अंकुश, त्यामुळे अंकुश. त्याला त्या सिरीज मध्ये येत नाही. पण कदाचित ती ईश्वराची योजना होती हम्म. की तुला अंकुशची एकूण सगळ्याच बाबतीतली उंची, म्हणजे त्याची पर्सनॅलिटी म्हणूनची उंची आणि त्याची मराठी चित्रपट सृष्टीतला सुपरस्टार म्हणूनची उंची, या दोन्ही उंचीला तो छोटा मोबाईलचा पडदा तो पुरेसा नव्हता. आणि म्हणून ज्यावेळेला क्या बात आहे. मोठ्या पडद्याची गोष्ट आली त्यावेळेला अंकुश चौधरी इन झाला. क्या बात आहे सर, क्या बात आहे. खरंच खरंच जोरदार टाळ होऊन जाता गाईस, प्लीज प्लीज जोरदार टाळ झाले पाहिजे. पण मग मला एक प्रश्न विचार तुम्हाला अजून, Actually की लोक- आम्हाला पण विचार ना. 5 मिनिट आम्ही पण प्रमोशन साठी झालोय. याचं काय करायचं बाबा? 5 मिनिट त्याला बाहेर मोकळे केले. 5 मिनिटं थांबा सर, प्लीज जरा सांगा ना त्यांना प्लीज. अरे ए उठू का? आहे उठू? नको नको, कशाला उठताय? हम्म. एकदा बसले की उठत नाही, मला माहिती आहे. रात्रीचे 2 वाजतात डायरेक्ट. नुसतं उठू का विचार. सो सर, सुपरस्टार मिळाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला असं का वाटलं की स्ट्रगलर्स या सिनेमात घ्यावं? आम्ही करू दिला असता. आपण नजर लागू नये म्हणून आपण जनरली एक काळा तीट लावतो. हा, मी 3 लावलेत. ओके. लिंबू, मिरची. तर ही लिंबू आणि मिरच्या आहेत सिनेमातले, की यामुळे हा जो सिनेमा झालाय त्याला नजर लागू नये. तर नजर लागू नये म्हणून आपण ज्या गोष्टी करतो त्यात ते स्ट्रगलर्स आहेत. ओके. सो अंकुश दादाला मला प्रश्न विचारायचा आहे की अंकुश दादा, ही सिरीज खूप गाजली आणि हे सगळे ती आम्ही गाजवली. बाबा याचं काय करायचं? याची ना शेंडी सोलाची राहिलेला नारळ आहे. याची शेंडी जी सोलणार आहे ना मी, ते माझ्या डिकी मधला कोयता घेऊन ये रे. ऐका ना, 1 मिनिट काम करा तुम्ही. यार इकडे या. बसा, या बसा प्लीज प्लीज. या जरा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या 3 स्ट्रगलर साठी. जास्त इज्जत करायची आधी बोलवलं. बरं वाटतंय ना? जरा विचारू प्रश्न त्यांना आता. हो हो हो. हा, अंकुश दादा, ही सिरीज फार गाजली होती. यांची कामं सुद्धा फार लोकांना आवडली आहेत आणि मग हसून बोल ना, हे आनंदाने बोल ना. या लोकांची सुद्धा इच्छा नाही असं कामं- वाटतं तुझं. या लोकांची कामं सुद्धा खूप लोकांना आवडली आहेत. एवढं असणं ओके. तर मग यांच्यासोबत काम करण्याचा कसा होता अनुभव? कारण हे सगळे तुझे खूप ज्युनियर आहेत आणि म्हणजे तू नाही म्हणाल्यानंतर हे लोक सिनेमे करत असतात नेहमी. माझ्यापेक्षा एकंदरीत हे industry आहे. अभिनयामध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि लोकांपर्यंत पोचलेले आर्टिस्ट आहेत मला असं वाटतं. आणि अभिनयाने सिनियर आहेत असं मला खूप वाटतं. खूप गोष्टी यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत आणि ज्या गोष्टी मी शिकलोय त्या मी लोकांसमोर मांडू शकत नाही अशा शिकलोय. तुम्ही आता बघितलं असेल एखाद्याचा पचका एखाद्याचा विचका कसा करायचा. पण ही धमाल टीम आहे आणि मला असं वाटतं विजू मानेंचं क्रेडिट आहे की त्यांनी ही 10 वर्ष लोकांना हसवलंय आणि आपल्या मित्रांना प्रत्येकाला दाखवून दिले की बाबा हा बघ हा तू संत्या, हा कुशासारखा तू आहे, हा बघ हा बाबासारखा आहे. हे प्रत्येक ग्रुपमध्ये नक्की आहे, मला खात्री आहे. तुझ्या पण ग्रुपमध्ये असंच असणार सागर, हो की नाही? हो हो. हा एक तरी संत्या आहे, एक तरी कुशा, एक तरी बाबा असतो. हो. आणि असे शिवी वगैरे देणारे असे शिवराळ मित्र असले की मजा असते. Yes, तसं yes. मी खूप एन्जॉय केलं यांच्याबरोबर. ओके. मग तुम्हा तिघांना एकत्र प्रश्न येतो, एकत्र उत्तर द्या. हो हो. हा, एकत्र द्या. की म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की यांनी म्हणाले की अरे हे घरी बसले, चला ह्यांना घेऊन एक सिरीज करूया, आणि ती 10 वर्ष चालली आणि मग 10 वर्षानंतर सुपरस्टार सोबत काम करायची संधी मिळाली, तेव्हा तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? केवढं चिडून विचारतो. नाही प्रश्नच नाही रे. म्हणजे अंकुशच्या आयुष्यात तो नशिबाचा क्षण आला की आमच्याबरोबर काम करण्याची संधी त्याला मिळाली. अच्छा, हाच होता ना प्रश्न? हो हो. हाच प्रश्न होता ना. हा. प्रश्न काही असू दे, उत्तर तेच द्यायचं जे आपल्याला द्यायचं. तर खरं तर आणि मी ह्याचे पण खूप हे करेन म्हणजे आभार म्हणायला नाही आभार नाही, सॉरी. मी तुझं अभिनंदन करेन. नाही मी तुझं अभिनंदन करेन की तुला आमच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. क्या बात आहे, टाळ्या एकदा. आम्हाला दिग्दर्शन करायची संधी अशी कोणाला सहसा मिळत नाही. आम्ही कोणाला देत आम्हाला नाही. कोण घेतच नाही. बट आता थोडं आपण सिरियस नोट वरती बोलूया, कारण म्हणजे मामाच्या गोव्याला हो, म्हटलं नाही, आपण सिरियस नोटवर बोललं पाहिजे, कारण कॉमेडी तुझ्याकडनं होत नाहीये. ऑफिस मध्ये लाफ्टर बघितला का? याचा अर्थ तू लक्षात घे, हे तुझे पटलं सगळ्यांना पटलं. तेव्हा टाळ्या, तेव्हा.
नाही नाही पण खरंच म्हणजे आयडिया केली वर की, वा वा. म्हणजे तुमच्या ऑफिस मधला मामा हा आहे तर. आता फायनली तू इंटरव्ह्यूला सुरुवात करशील. येस. सो आम्हाला फार क्युरियोसिटी अशी आहे की मामाच्या गोव्याला जाऊया मधला हा मामा जो आहे, या मामाला तुम्ही कशा पद्धतीने वेडा बनवलाय, त्या मामाबरोबर काय काय तिकडे जाऊन मजा केली ते आम्हाला जरा सांगा प्लीज. तिकडे जाऊन मामा बरोबर मजा नाही करता आली. सांगतो म्हणजे काय झालं की सिनेमा शूट करताना सेटवरती आम्ही अत्यंत सिरियस होतो. म्हणजे आधी आम्ही तिघे मजा करत होतो, पण अंकुश दादा ज्या पद्धतीचा ऍक्टर आहे तो खूप अभ्यासू, अत्यंत सिन्सिअर, आणि तो सेटवर आल्यानंतर, तो रूममधनं निघाल्यानंतर तो ते कॅरेक्टर असतो, सिनेमातला तो कॅरेक्टर असतो. आणि आमची अशी मजा मस्करी चालू असायची. पण अंकुश दादाला बघून मग मी बाबाला समजवलं की बाबा नाही, मस्करी नाही, नो मीन्स नो. ह्याच सारखं आपलं घॅगे 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 चालू असायचं. शॉर्ट आपला हा शॉर्ट सांगतो ह्याचं हे आपण तो पंचवीस. आणि मी ह्याच्याकडे बघायचो तो अंकुश एकदम शांत असं धीरगंभीर बसलेला असायचा, डोळे मिटून त्याचं रिव्हिजन करत असायचा. मी कुशाला कुशा आता गप्प बस, त्याला जरा कॉन्सन्ट्रेशन करू देत जरा. तरी पण ते बंद कधी होतच नाही, चालूच असतं. पण मग आम्ही सिरियस झालो आणि आम्ही सिरियस झालो आणि सिनेमा उत्तम झाला. ओके. संतोष दादा काय म्हणजे तुम्ही तिघांनी नाही सिरियसली, कारण मला काहीतरी वेगळेपण हवं होतं म्हणून. पण खरंच सांगतो, अंकुश आज सुपरस्टार आहे मराठीतला, आणि अनेक वर्ष तो या लेवलला, या स्टेजला आहे. ते पूर्णपणे श्रेय, ते डेडिकेशन, ते डिवोशन, ती मेहनत, आणि आपण कुठून आलोय आणि काय करून आलोय याची जाणीव सतत बाळगून काम करणं, त्या कामाकडे त्या दृष्टीने बघणं, ही वृत्ती त्याला स्टार बनवून ठेवली आहे आजपर्यंत. क्या बात आहे. अंकुश दादा एवढं कौतुक केलंय ह्या लोकांनी, हे खरं आहे की खोटं आहे? ए, काय फालतू प्रश्न आहे. यात काय 1001%. याच्यात काही खोटं असण्याचं आणि काही गंमत किंवा मजा मस्करी असण्याचा काही भागच नाही. खरं तर आता लोकमत फिल्मी म्हटल्यावर खूप फिल्म ॲस्पायरंट्स पण तुमचा शो पाहतात. तर मला त्यांना सांगायचं की ना, ज्यावेळेला कुठलाही दिग्दर्शक किंवा निर्माता एखाद्याचं कास्टिंग करतो, त्यावेळेला हा तर भाग असतोच की कोण किती चांगला ॲक्टर आहे. पण प्रत्येक चांगल्या ॲक्टरला एक चांगल्या ॲक्टरचा पर्याय असतो, पण चांगल्या माणसाचा पर्याय नसतो. ऍब्सोल्युटली सुपर. त्यामुळे एक चांगला ॲक्टर असण्याबरोबर एक चांगला माणूस असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही जे काम करताय त्याप्रती तुमची श्रद्धा ही तुमच्या कामातून आणि वर्तणुकीतून पण दिसली पाहिजे सेटवरच्या. जे अंकुशचं असायचं की अंकुश कधीच असं नाही आहे की अंकुश सेटवर आलाय आणि त्याने विचारलं की आता मला काय बोलायचं आहे. कारण त्याला त्या दिवशीचं शेड्यूल जसं दिलं जायचं, त्याला माहिती असायचं की माझे कुठले सीन्स आहेत, त्या सीनमध्ये मी कुठले कपडे घालणार आहे, त्याच्या आधीचा मी सीन कुठला आहे, त्याच्यानंतरचा कसा आहे, त्यामुळे त्या सीनचा मूड कुठल्या उंचीला काय लेवलला सुरू होणार, तो कुठे संपवायचा आहे, जेणेकरून मला पुढचा सीन तिथून उचलायचा आहे, हे सगळ्याची तयारी तो करून पूर्णपणे तयार असा सेटवर यायचा. आणि मग ते काम व्हायचं. त्यावेळेला आश्चर्य वाटायचं, अरे हे पाठ करायला एखाद्याला नाही नाही माझं पाठ आहे, आणि त्याचं स्क्रिप्ट त्याच्याकडेच असायचं. अनेकदा असं असतं की काही लोक स्क्रिप्ट त्यांचं कुठे असतं, काय पत्ता नसतो, कुठे मेकअप रूममध्ये पडले. पण ते स्क्रिप्ट ती गोष्ट आहे की ज्याने तुम्हाला काय म्हणतो आपण, मंदिरातली पोथी येते खरं तर, की तुम्हाला तिथपर्यंत ते नेणार आहे. आणि तुम्ही जे कुठेही फेकता मेकअप रूममध्ये आणि कसंही पडलेलं असतं, तर ते तसं न करता कसं आपण त्या पूर्ण एकूण वातावरणाशी मिळतं जुळतं घेऊन कसं पूर्ण फोकस करून काम करावं, ह्याचं उत्तम उदाहरण सुपरस्टार असूनही. त्याला तर खरं तर सोपं आहे ना, एवढे सिनेमे केलेत यार, तू मला फक्त हातात आणून दे, मी वाचतो आणि हे घे चल परत, मी त्या, हे तर सोपं आहे, हे करणं अगदीच सोपं आहे. पाठांतर करणं सोपं आहे, ते अवघड आहे. तर ते त्याने खरंच सिरियसली केलं आणि खूप छान केलं. क्या बात आहे. अंकुश दादा यांची इतकी वर्षांचा हा जो स्ट्रगलर सालाचा जो सीझन होता, 10 वर्ष ह्या लोकांनी सातत्याने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. जेव्हा विजू सरांनी ही स्क्रिप्ट वाचली तेव्हा केव्हा म्हणावं असं वाटलं की हो ही स्क्रिप्ट मी करतोय, हा सिनेमा मी करतोय? मी ऐकल्या हो म्हटलं होतं. कारण मला एकतर त्यांनी केलेलं फिल्मवरचं काम अगदी
क्लिअर आणि क्लीन होतं. आणि तो जेव्हा गोष्ट ऐकवत होता तेव्हा असं दिसत होतं मला चित्र. कारण ते विजन, ते व्हिज्युअल्स डोळ्यासमोर येणं खूप गरजेचं असतं. आणि मला कळत होतं की हे माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे, टास्क आहे. यासाठी की ह्या लोकांनी 10 वर्षात एक वेगळा फॅन फॉलोअर्स गोळा केला आहे ना. त्यांच्याबरोबर जेव्हा मी उभा राहीन तर लोकांना असं कुठेही वाटतं का म्हणे की ह्याला का घेतला, ह्याचं काय काम आहे या ग्रुपमध्ये. तर मला उलट ते चॅलेंजिंग होतं. त्यामुळे मला वाटलं की आपण ह्यात जर सामील झालो तर खूप मजा येईल आणि लोकांना माझं वेगळं रूप बघायला मिळेल. इतके दिवस मला वेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या रोलमध्ये बघत असेल तर या रूपामध्ये देखील आणावं असं वाटणं विजू मानेंना हे खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट होती. पण दादा ह्या सिनेमाच्या जेव्हा मी टीजर बघितला त्यामध्ये एक वेगळा शेड दिसतो ज्या कॅरेक्टरचा. काय गंमत असणार आहे का पुढे जाऊन सिनेमामध्ये, की आम्हाला एक फार साधा एक ब्लेझर घालणारा एक टिपिकल जो आपल्या क्लासमधला आपला एक मित्र असतो तसा दिसलाय. सो तो तसाच असणार आहे का काही वेगळं असणार आहे असं थोडी याच आम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिकीट काढल्यानंतर मिळणार आहे. हां. नाही पण मग हे कॅरेक्टर प्ले करत असताना म्हणजे एक साधा साधा मित्र आहे, बरोबर आहे आणि हे सगळे मस्तीखोर आहेत. सो हे किती कठीण गेलं यांच्यासोबत हा सीन करत असताना? उलट त्यांनी मला खूप सोपं करून दिलं. हां. मला असं वाटतं कारण आहे ना ह्यांचे कॅरेक्टर ठरलेत. हं. यांना माहिती की संत्या कसा आहे, कुशा कसा आहे आणि बाबा कसा आहे. म्हणजे एकेरी नावाने घेऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी कॅरेक्टर आपली फेमस करून ठेवलेत. हं. तर मला असं वाटतं उलट ह्या लोकांनी मला सामावून घेतलं त्याच्यामध्ये. कारण ह्यांची प्रत्येकाची विनोद करण्याची स्टाईल खूप वेगळी आहे आणि त्या विनोदामध्ये मला पण जाऊन बसायचं होतं आणि ह्यांचा बकरा मला बनायचं होतं. सो तो बकरा मी बनायला मला वाटतं विजय सरांनी मला खूप मदत केली. कारण लिखाणामध्ये त्यांनी लिहितानाच इतक्या छान पद्धतीने लिहिलं आहे की ना ते स्टोरी बोर्डपर्यंत आणून ठेवलं. हे कॅरेक्टर कसं दिसेल, ह्याचा बॅकड्रॉप कसा असेल, कॉस्ट्युम काय असतील, ह्याच्या मागे म्युझिक काय वाजेल आणि मध्ये मध्ये कसे कॅरेक्टर्स येतील आणि फिल्म अख्खी एंटरटेनमेंट कशी होईल. आणि मोबाईलवर बघायला जेव्हा आपण एक 15-20 मिनटं बघतो आणि एक 2 तास बघणं ह्याच्यातली जी गंमत आहे ती त्याने स्क्रीनवर आणून ठेवली आहे. आणि आज फिल्म कंप्लीट झाल्यानंतर असं वाटतं की लोक गडाबडा लोळतील. पण मला एक ना एक तक्रार आहे विजू सरांकडे, की म्हणजे तुम्ही ह्या तिघांना हिरोईन दिली आहेत. आमच्या सुपरस्टारला हिरोईन नाही दिल्यात सिनेमामध्ये. असं एकंदरीत आम्हाला ट्रेलर बघून कळतंय. का असं केलं असेल तुम्ही सर? सरप्राईज. नाही ह्याचं उत्तर द्या सर तुम्ही आम्हाला. नाही काय आहे, आशेवर जग जगतंय. जर जर ह्याला हिरोईन नसेल तरच आशा असेल ना. ज्याला हिरोईन आहे तर बाकीच्या मुलींच्या आशा संपल्या. हम्म. ह्याच्याबद्दलच्या आशा जिवंत ठेवायच्या होत्या. की प्रत्येकीला असं वाटावं की पुढच्या सिनेमात मामाची हिरोईन मी, अशी ती जिवंत ठेवायची होती आशा म्हणून. ओके पण मग ह्यांना इतक्या सुंदर हिरोईन कुठून शोधून काढलात तुम्ही यांच्यासाठी? ह्यांनी काय घरी घराच्या खाली उभे होते की मला सिनेमासाठी नाही चांगली नाही heroine आम्ही द्या? आम्ही शोधून काढल्या. हं. आम्ही 2 तास बसलो होतो कास्टिंग करायला. शेवटी आम्हाला दोन म्हणा वाजले. पण अशा मुली हव्या होत्या ना ज्या ग्लॅमरस पण दिसतील आणि ज्या रणरागिणी पण असतील. ह्या सिनेमात ज्या हिरोईन्स आहेत ना त्याच हिरोचं पण काम करतात. आता हे मी खूप फोडलंय हा. अच्छा. हे मी याच्या पलीकडे मी सांगू नाही शकत. आता तिकिटाचे पैसे यायला द्यायला लागतात. तर अशा 3 हिरोईन मराठी इंडस्ट्रीमधल्या शोधून काढल्यात. ज्या ज्या इतक्या ग्लॅमरस दिसतात ना. ट्रेलरमध्ये तुम्ही ह्या तिन्ही हिरोईनना बघितलं असेल हम्म. आणि आम्ही तिघेही एकदम झाकोळून जातो आणि फक्त अंकुश दादा आणि त्या 3 हिरोईनच दिसतात. मला अंकुश दादाला प्रश्न विचारायचा आहे की कुशल दादा तू जत्रा सिनेमातही पाहिलेस त्यावेळेला तू एका वेगळ्या भूमिकेत त्या सिनेमाचा एक भाग होतास. तेव्हाचा तेव्हाचा कुशल बद्रिके आणि आताचा कुशल बद्रिके काय फरक वाटतो? जसं मी होतो सुरुवातीला तसाच आहे. म्हणजे चाच पडत होतो. सिनियरवर खूप विश्वास ठेवून असायचो. तो तेव्हाही तसाच भोळा होता, आत्ताही तसाच भोळा आहे. मला असं वाटतं की ऐका गप्पा पण ऐका. मग कोणतरी माझ्याशी नाही दादा 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 मला काय सांगायला बोलणार? सांग. तर त्यांनी तुम्हाला गुंडाळलंय दादा. नाही नाही मी नाही ते काय भोळेपणाचा फक्त अभिनय आहे बस. नाही मी खऱ्या अर्थाने सांगतो की यांना संतोषला पण मी बघितलंय, कुशाला बघितले, बाबाला पण बघितले. एकांकिका स्पर्धेपासून हे लोक मी बघतोय. विजू माने सरांना पण बघितलं. आम्ही एकमेकांचे कॉम्पिटिटर पण होतो. आम्ही एकत्र काम पण केलं. मी जेव्हा असोसिएट डिरेक्टर म्हणून जत्राला होतो किंवा अगबाई अरेचला होतो किंवा संजय जाधवची सिरियल केली त्यावेळेला क्या बातला होतो, बेधुंदच्या सिरियलला होतो.
तर हे सगळेजण आम्ही एकत्र काम करत करत इथपर्यंत आलो. तर आजही त्यांच्यातला स्वप्न बघण्याचा जो प्रवास आहे ना, तो आजही तसाच आहे. त्यामुळे ते आज इथपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. हाऊ स्वीट, हाऊ हा. स्वीट. तर अजून काही बदललं नाही. थोडेसे काय म्हणतात त्याला, कॉन्फिडन्समुळे किडे वाढलेत, बाकी काही नाही. एवढंच झालंय, बाकी काही नाही. बरं, मला आपल्या सिनेमामध्ये मला 2 दिग्दर्शक दिसले, खूप ज्यांनी सुद्धा आपल्या रसिक प्रेक्षकांना छान छान सिनेमे दिलेत. आणि ना, अंकुशदाकडे एक माईक द्या मला. हा, हा, हा. दोघांसाठी हो. एक प्रश्न तो, की मग हे जे दिग्दर्शक आहेत ते अंकुशदाची डेट्स घ्यायला आले होते सेटवर, तेव्हा त्यांना डायरेक्ट रोल दिला का त्यांनी ठरवलं होतं की यांना रोल द्यायचा म्हणून? नाही, अंकुशने संजय जाधव कॅरेक्टर आणि केलंय प्रवीण तरडे. दुनियादारीमध्ये, त्याचं नाव आहे डीएसपी. हम्म. तसा ह्या सिनेमात पण आपण एक कॅरेक्टर डीएसपी म्हणून डायरेक्टर स्पेशल सिनेमा आहे. वा. कारण ह्यात मी स्वतः काम केलंय. वा. या सिनेमात अंकुश चौधरी डिरेक्टर, त्यांनी काम केलंय. या सिनेमात सचिन गोस्वामी डिरेक्टर, त्यांनी काम केलंय. या सिनेमात महेश मांजरेकर डिरेक्टर, त्यांनी काम केलंय. या सिनेमात मकरंद अनासपुरे, तोही दिग्दर्शक आहे, त्यानेही काम केलंय. या सिनेमात संजय संजय जाधव, जाधव. अवधूत गुप्ते यांनी काम केलंय आणि मकरंद देशपांडे सरांनी काम केलंय. आणि या सिनेमात प्रवीण तरेंनी पण काम केलंय. सो हे सगळे दिग्दर्शक आहेत ज्यांनी काम केलंय. त्यामुळे हा स्ट्रगल करायला एवढं त्यांनी चान्सेस दिले. करा, काय स्ट्रगल करायचं ते. म्हणजे सगळं हे तिघांसाठी केलं ना तुम्ही सर? हो. सगळ्या म्हणजे ह्या सिनेमामध्ये बघा, अरे अजून कशी कामं करतात छान. हे फारच मोठं गुपित उघडलंस तू. मग अंकुश आता डेट्स दिल्या का यांचं शूट कम्प्लीट करून मग पॅकअप असं? कशा? त्यात दिग्दर्शकांना डेट्स दिल्या की नाही म्हणजे आम्ही set दिल्या वरच्या? अरे नाही, मला असं वाटतं ही जी सगळी नावं घेतली ना आता तुम्ही, ही विजू माने सरांनी कमवलेली माणसं आहेत. हा. इतक्या वर्षामध्ये त्याने इतक्या लोकांना मदत केली आहे, इतक्या लोकांबरोबर काम केली आहे. तर मला असं वाटतं ही सगळी इंडस्ट्री धावून जी आली ती ह्याच्यासाठी आली. आणि एका फोनवर आले, कधी यायचंय, किती वाजता यायचंय, आलं, काम केलं आणि निघून गेले. कुठलीही अपेक्षा न हो, ठेवता. कुठलीही अपेक्षा न ठेवता. महेश सरांचं तर मी सांगतो, मी आलो होतो त्या सेटवर, शूट चालू होतं तेव्हा. हम्म. सर नगरवरून आले होते, पहाटे 3-3:30ला घरी पोहोचले होते आणि 7ची शिफ्ट होती. 3:30ला ते घरी पोहोचले होते, तासभर पण झोपले नसतील, ते डायरेक्ट सेटवर आले होते. कारण त्यांचा ड्रायव्हर गाडीत झोपला होता बिचारा. आणि तिथून पुढे त्यांना धुळ्याला जायचं हो, होतं. परत संध्याकाळी शो होता धुळ्यात. जो सर, गोवा म्हटलं की प्रत्येक मित्रांच्या जवळचा विषय असतो. सो असं तुमचा कधी प्लॅन बनला गोव्याला आणि तो फिसकटलाय का? कारण हा प्रश्न सगळ्यांचा आहे, आमच्या प्रेक्षकांचा. ह्या सिनेमाचा जो प्लान बनला ना गोव्याला जायचा, तोच फिसकटणार होता. पिकनिकचा तर सोड. का किंवा असं नाही ना घडलं की चला पिकनिकला जाऊया आणि तुम्ही शूटिंग करून घेतला, तसं नाही ना घडलं? नाही, तसं घडलं तर सिनेमाच घडला नसता. कारण आम्ही जवळपास दर बुधवार शनिवारी रात्री गोव्याला जात असतो. मनातल्या मनात खूप प्लॅन होतात की उद्या सकाळी उठूया. मग प्रत्येकावर जबाबदारी दिलेली असते की तू हे कर, तू ते कर, तू ते कर. फक्त सकाळचा प्रॉब्लेम काय होतो, सकाळी उठल्यानंतर आठवत नाही कोणाची जबाबदारी काय होती. तर त्यामुळे गोवा होत नाही. तर गोवा झाला आमचं दर वेळेला होतो ऍक्च्युअली. दर सांगा ना, या दोघांची भांडणं आणि तुम्ही मीटिंग सांगा ना, खरंच सांगा. खरं तर हा सिनेमा कसा टास्क होता. कसा? हे जे दोघं आहेत हे टॉम अँड जेरी आहेत. तुझं माझं जमेना, तुझ्या जेव्हा वाचून तू कर्मेना. तर मला भीती होती की हा सिनेमा याचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे निर्माते शोधून झाले. आमचे खूप निर्माते शोधले, पण कुठल्याही निर्मात्याबरोबर असं वाटेना की हा प्रोड्यूस करू शकेल. कारण मग शेवटी यांनी हा ऍक्च्युली प्लॅनिंग ह्याचा आहे, कल्प्रिट त्याने मलाच प्रोड्यूस करायला लावला. हां, आणि मला एकच भीती होती की मी सिनेमा सुरू करेन, पण मग ह्या दोघांना समोर बसवलं की एक मिनिट, तुम्ही भांडणार नसाल तर हा सिनेमा मी करायला घेतो. बरं, हे इतक्या वर्षांपासूनचे आम्ही 25-1 वर्षापासूनचे मित्र होतो. म्हणजे आजची मैत्रीण 25-30 वर्ष. तर अपेक्षित काय आहे की अरे आपला एक मित्र निर्माता बनतोय, तर मित्राकडून काय अपेक्षा असेल, ओके चल नाही भांडणार. दोघातला एकही असं बोलला नाही. आणि मग सेटवर त्यांनी अटी टाकल्या. ह्याने अट टाकली हा जर असा वागला तर मी भांडणार नाही, ह्याने अट टाकली हा कोण सांगणारा, मी असं आहे, मी असं केलं तर मी असं करेन. आणि दुसऱ्या दिवशी मग त्या दोघांकडून कमिटमेंट घेऊन ते मेरे करण अर्जुन आयंगी मधला राखी झालो होतो. आणि शेवटी ते करण अर्जुन एकत्र आणले की बाबा आता चला आपण. आणि खरंच पण त्यांनी भांडणं केली, रुसले फुगले,
पण त्याचा सिनेमावर काही परिणाम होऊ दिला नाही. तर मला असं कळलं ते रुसले की तुम्ही त्यांना डायरेक्ट त्या ह्याच्यावर पाठवायचा फिरायला जेटस्की जेटस्कीवर. नाही, आमच्याकडे तसं बाबा रुसत नाही. हा, रुसण्याचं कॉन्ट्रॅक्ट एकाच व्यक्तीकडे. कोण रुस? माझ्याकडे दिले कारण त्यांच्यात हिंमत नाही नाव घ्यायची. ते नाव मी घेतो परत रुसेल. रिलीज व्हायची वेळ आहे. आमच्याकडे सगळ्यात लाड करून घेणारं एकच व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे संतोष जुळेकर. आता तू त्याला थेट विचार, का तू रुसतोस, तू का आमच्याबरोबर असा वागतोस, ह्यांच्याबरोबर असा वागतोस? का असं वागतो संतोष आता? तुमच्याकडे एक काय आहे ना हे समजा बाहेर कुठेतरी चिडचिड करून वगैरे करून किंवा कुठेतरी काहीतरी त्रास होऊन घरी जातात, तर यांना मनवणाऱ्या यांच्या बायका घरी आहेत, सगळी यांची मुलं बाळ आहेत, यांचं मन रमतं. मी एकटा राहतो, मला मनवणार माझं लाड करणार कोणी नाही, त्यामुळे मग मी यांच्यावर रुसतो आणि मग मी यांच्यावर लाड करून घेतो किंवा मला रुसवणार. मग त्यातल्या त्यात एक बरं वाटतं, चला आज झाला आजचा कोटा. पण हा विजू मानेंकडनं खूप लाड करून घेतो. हा ना, खूप लाड, खूप. मग ते आम्हाला स्ट्रगलर सराचे एपिसोड बघताना पण असं कुठे कुठे जाणवतं की संतोष आता खूपच लाड करतो. करावा असं आहे, पण हा ना. तो माणूस म्हणून खूप निरागस आणि भाबडा आहे. आता तुम्हा तिघांना प्रश्न असं कधी झालंय का म्हणजे शूटिंगच्या दरम्यान की आता पॅकअप लवकर झालंय आणि दुसऱ्या दिवशी 7ची शिफ्ट आहे आणि तुम्ही गेलायत कुठेतरी आणि 4-5 वाजता आलायत आणि 7ची शिफ्ट आहे? अरे कसलं काय घेऊन बसलाय? अरे आम्ही शूटिंगला जायच्या आधी आम्ही तिघांनी एवढं प्लॅनिंग केलेलं होतं की असं असं लोकेशन असेल, लोकेशनच्या बाजूला हा क्लब आहे, आपण इकडे जाऊया, इकडे आपण पणजीला आहोत, मग इकडे आपल्याला कसिनोला जाता येईल रात्री. यांनी त्याच्या दोन्ही गाड्या मागून घेतल्या, त्या प्रोडक्शनला लावल्या. आणि काही नाही रे, आम्ही सकाळी 4:30ला उठायचो आणि सेटवर जायचो, रात्री 11 वाजता यायचो दमून भागून. त्या बीचवरती 10-10 किलोमीटर रोज दुपारीच्या त्या उन्हा, आणि केवढं ऊन होतं बघितलं ना यावेळेला मे मध्ये, त्या उन्हामध्ये आम्ही धावायचो रोज. ते शॉर्ट्स होते तसे धावायचे वाळूमध्ये आणि आम्ही अगदी हतबल होऊन रात्री 11 वाजता यायचो. कसला गोवा काय नाही, सगळं उट्ट काढलं रे ह्याने बोलवून आम्हाला गोव्याला. नाही आपण काय कमी नाही, चेहरा पूर्ण असा भाजला गेला. मग काय आता त्याने जबाबदारी घ्यायला नको, आता शूटिंग संपल्यावरती आम्हाला बँकॉकला वगैरे न्यायची. निदान थोडं crabby आहे. एवढी मेहनत केली आहे आम्ही. हा प्रश्न आला होता आमच्याकडे माडी मग? वगैरे. की काय झालं की हा सिनेमा त्यांना शूट करायचाच होता बँकॉकला, पण तुमच्या दोघांच्या भांडणांमुळे त्यांनी गोव्यामध्ये केलं. असं काय घडलं का मामाच्या बँकॉकला जावं असं अरे होतं आधी? तिथे नेलं असतं तर भांडणं झाली असती का? तू पण काय प्रश्न विचारतोस आम्हाला? वेळ मिळाला असतं का भांडायला? भांडायला शूटिंगलाच कसा बसा वेळ काढला असता. असं काय आहे रे तिकडे? काय माहिती, मजा असते म्हणे, निसर्ग खूप चांगला असतो. जे जाऊन येतात म्हणतात सगळीकडे हिरवळ आहे. पण अंकुश दादा म्हणजे ऍज अन एक इंडिव्हिज्युअल डिरेक्टर म्हणून, आणि म्हणजे असे कलाकार जर तुला मिळाले परत एकदा ह्यांच्यावर काम करताना किंवा डिरेक्ट करायचे त्यांना, सो एक आता अनुभव आल्याच्या नंतर ह्यांच्यावर कसं वागायचं, तर कसं ठरवशील वागायचं ह्यांच्याबरोबर? नाही नाही, मला हा अनुभव ऑलरेडी येऊन गेला. मी झकास नावाची फिल्म केली होती, त्याच्यामध्ये पुष्कर श्रोत्री होते, जितेंद्र जोशी होते, संजय जाधव ॲज अ DOP होते. त्यामुळे एकापेक्षा एक संजय खापरे, यांचे गुरु सगळे, त्यांचे गुरु. तर त्यामुळे मी स्वतः अनुभवलं, तेव्हा मी डिरेक्ट करत होतो आणि मी त्याच्यात ट्रिपल रोल करत होतो. सो ते सगळं खानदानी गुरु लगेच असा हात धरतो. हा. तर पण त्यामुळे मला दादाने डिरेक्ट केलंय बाय द वे. 3.5 मध्ये मी काम केलं. 3.5 मध्ये मी होतो. तेव्हा दादा म्हणाला की आज मला वाटलं की दिग्दर्शन काय असतं. म्हणून तुला तू मध्ये घेतलं. दिग्दर्शन पहिल्या ह्याच्यातच कळलं. जाऊ दे, हा विषय नको, 3.5चा विषय नको. जाऊ पुढे चला. सो मला एक बाबा आणि अंकुशा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमचं जरी या सिनेमामधलं एक मैत्रीचं नातं असलं ना, तरी एक फार जवळचं नातं आहे, ते म्हणजे तुम्ही एकाच विभागातले आहात. हो. सो तेव्हाच्या काय आठवणी आहेत तुम्हा दोघांच्या? तुम्ही लालबाग जेव्हा- परळ. लालबाग परळ दोघ जण. माझ्या आठवणी नाहीत कारण मी अजूनही तिथेच राहिलाय. हो. नाही माझ्या तर खूप आठवणी बाबा आहेत. मिस आणि करतो पण बऱ्याच हो. वेळा, खूप वेळ नाही विषय पण ही निघतो. प्रॉमिस मी की मी जसं माझी बिल्डिंग तिकडची होणार आहे, मी डायरेक्टली शिफ्ट लालबागला परत होणार येस आहे. येस येस, मी ठरवलेलंच आहे. ज्या वेळेला माझी बिल्डिंग कम्प्लीट होईल त्यावेळी मी ठाणा सोडणार आणि मी मुंबईला परतणार नक्की लालबागला. येस येस. गाडी काढ पक्या. सो त्यावेळेच्या तुमच्या काही आठवणी आहेत का? म्हणजे तुम्ही नाही ना, तेव्हा ठरवलं होतं त्यावेळेला का? मी ऍक्टिंग मध्ये करिअर करण्याचा विचार पण नव्हता दूर पर्यंत. मग लालबाग राहत होतो तेव्हा त्यामुळे असं होतं रे, सडाफटिंग होतं. मी लालबाग छाप होतो फुल
चांगल्या माणसात आला. हा, म्हणजे भाईगिरी नाही म्हणता येणार पण येडा होतो मी जाम. मी ठाण्याला येऊन मग ह्या मित्रांनी मला बिघडवलं आणि मला शाणा गेला मला आणि मी शाणे झालो. मग मी ठरवलं आणि त्याच्यानंतर ठाण्याला आल्यानंतर मग आमची ओळख झाली, मैत्री झाली. एक स्पर्धा वगैरे मध्ये आम्ही हे करायचो, म्हणजे कॉम्प्युटर असायचो, एकमेकांच्या समोर असायचो तेव्हा पण. आणि त्यांचं ऑल द बेस्ट झालं. त्याच्यानंतर आम्ही फॅनच झालो त्याचा. त्यानंतर गोपाळ बघून तर म्हणजे आम्हीच गेलेलो बघायला सगळे शिवाजी मंदिरला आणि एवढं फॅसिनेटिंग ते नाटक होतं. आणि अंकुशने काय रोल केलेला, क्या बात आहे. आणि तेव्हापासून आम्ही फॅन झालो, मित्र झालो. त्याच्यानंतर आम्ही लालबागच्या रात्री घरी आमच्या बसायचो येऊन एकत्र सगळे. नुसते नाही म्हणजे वाटाण्याची असे- उसळ आणि पुऱ्यांची आई हो 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 लिंबू सरबत बटाट्याची भाजी, वरण भात वगैरे, पप्पा श्रीखंड बनवायचे वगैरे लिंबू पुरी सरबत. पेत असायची. खूप व्हरायटी होती हा लिंबू सरबत मध्ये तेव्हा. खूप व्हरायटी. मस्त. हा. आद्र मीठ टाकून त्यामुळे तशी आमची तिकडे तशी लालबागची ओळख आहे आमची. पण ती नंतर झाली, त्यावेळेला काही नव्हतं. अंकुश दादा, म्हणजे ह्या तिघांना बघून असं नेहमी वाटतं का की अरे ही आपल्या लालबाग मधलीच मुलं आहेत, किंवा हा जो सिनेमा मी गोव्याला करायला चाललो हा मी लालबाग मध्ये शूट करतोय, परळमध्ये शूट करतोय, असं वाटलं होतं का सिनेमा शूट करायच्या दरम्यान? काय खरं बघायला गेलं ना, त्या मित्र जेव्हा जमतात ना तेव्हा त्या जागेचा गोवा कधी होतो कळत नाही, असं मला वाटतं. आम्ही जिथे जातो, म्हणजे माझे खूप मित्र आहेत त्यामुळे मला माहिती आहे की जिथे जातो तिथे एकदा गप्पा रंगल्या की सुरू होतं, मग कळत नाही दिवस आहे का रात्र आहे काय नाही. आणि मला अनुभव काय जास्त चांगला माहिती आहे की ज्या मित्रांबरोबर मी आहे त्या मित्रांच्या घरी त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या मिसेसना किंवा त्यांच्या मुलांना माहिती आहे की आपला बाबा जो आहे तो आपल्या मित्रांबरोबर आहे, तर त्याला त्याचा वेळ देऊया. आणि आज ह्या फिल्ममध्ये या ठाण्यामध्ये आल्यानंतर ह्या लोकांबरोबर बसल्यानंतर पण मला ते जाणवतं की प्रत्येकाच्या बायका निवांत असतात. ओके, बाबाबरोबर विजू गेलाय का, विजूबरोबर कुशा गेलाय का, बरोबर संत्याबरोबर गेलाय का. त्याची आई आणि पुतणीपासून सगळ्यांना माहिती असते की बाबा हा चांगल्या लोकांच्या ताब्यात आहे. ती ही गंमत आहे ऍक्च्युली, आहे की नाही? पण मी तुला सांगू का, म्हणजे माझे 2 ग्रुप आहेत. एक भाईंदर मीरा रोडला मुकेश, राकेश, अमोल असे एक ग्रुप आहे, आणि एक ठाण्यातला हा ग्रुप आहे. ओके, आता ठाण्यातला ह्या ग्रुप बरोबर जेव्हा केव्हा रात्री गप्पा मारायच्या आहेत, कधी पत्ते खेळायचे आहेत समजा टाइमपास म्हणून, असं जेव्हा जातो तेव्हा खूप उशीर होतो. पण मी सांगितलं ना, आज अंकुश दादा येतोय, तर घरी नाही का वाव किती भारी, असं एक नाही का त्यांच्या डोळ्यात ना एक रिस्पेक्ट येतो. इतक्या वर्षात तो कधी नव्हता. इतक्या वर्षात आता येणार 2 वाजता असं होतं. पण अंकुश दादा येणार आहे तर लगेच एकदम अरे वा वा, असं एकदम ते उशिरा येण्याला पण आता ग्लॅमर आलंय. आता बायकोच म्हणे, अरे मग तर तुला 2 वाजणार. फक्त अंकुश दादाच्या घरी काय वातावरण आहे ते आम्हाला माहित नाही. बरं, आपल्या या सिनेमाचा पॅराग्लायडिंगचा काय किस्सा आहे, जरा आम्हाला ऐकायला आवडेल. पॅराग्लायडिंगचा काय किस्सा आहे बाबांचा? सांगा दादा. सर, त्या सिनेमात ना ॲडव्हेंचरस वॉटर स्पोर्ट्स करायचे होते. बरोबर. तर मला पहिल्यापासून माहिती आहे की बाबा पाण्याला खूप घाबरतो, मला पोहतच येत नाही, त्याच्यामुळे खूप घाबरतो. म्हणजे तो आम्ही अलिबागला एकदा बोटीने जात होतो तर तो पूर्ण वेळ त्या बोटीच्या कठड्याला असा पकडून बसला होता, कुठे बघतही नव्हता. तो फक्त पाण्याकडे लक्ष देतो, बोटीकडे लक्ष देतो, की त्याला असं सतत दिसत असावी टायटॅनिक. आणि त्याला सांगितलं की असं असं, त्याने स्क्रिप्ट वाचतं ना, आणि प्लॅन असा होता की त्याला नाही जमलं तर आपण एक खड्डा खणू, त्यात कॅमेरा ठेवू आणि एक पॅराशूट आहे की जस्ट, आणि चीट करू की कॅमेरा अँगल्सने की हा पॅराशूटने उडतोय, कारण मला माहिती होतं की तो नाही करणार. पण तोपर्यंत त्याला ती आयडिया दिली नाही. त्याला तिकडे गेल्यावर सांगितलं की संतोष तुला हे करायचंय, कुशा तुला हे करा, आणि बाबा तुला पॅराग्लायडिंग करायचंय. ही रिएक्शन होती. मी नाही करणार, मी नसतो करत, मी अभिनय करतो, साहस दृश्य नाही. असं मला तुम्ही ऍक्टिंगला बोलवलं. हा, ऍक्टिंगला बोलवलेत का स्टंट करायला, त्याला स्टंटमॅन घ्या वगैरे सगळं झालं. म्हटलं मग एक ठीक आहे, एक काम कर, मग त्यातल्या त्यात सोपं कर. मग त्याला जेटस्की दाखवली जी ह्याने केली. छे हे तर अजिबात नाही जमणार, त्यापेक्षा मग पॅराग्लायडिंग बरं होतं. म्हटलं मग चल त्याच्यापेक्षा सोपं दाखव, असं म्हणून त्याला ती जेटस्की जेटस्की दाखवली. म्हटलं आणि त्यात कसं असतं, ते तुला नाही चालवायची, मागे एक माणूस असतो. म्हटलं त्याला तर स्वतःच्या जीवाची काळजी असेल. हा, मग कसा बसा तयार झाला, आणि तयार झाला, पण त्याच वेळेला जे तो घाबरला होता,
आम्हाला फक्त तेच शूट करायचं होतं की तो कसा घाबरतो. ते मिळालं, पण नंतर त्याला ते एवढं आवडलं, तरबेज झाला. तो त्याची भीती पाहिली. मग पुढचे 1.5 तास ए चल बाहेर ये आता. तर तो काय ऐके ना, तो आपला फिरत होता. त्यांना माहित होतं तुम्ही निर्माते, त्यामुळे त्यांना काही टेन्शन नव्हतं. शॉर्ट पुरताची 15 मिनिटासाठी रेंट वरती घेतलेली जेटस्की होती ती पुढे 3-3.5 तास होती. उगाच मज्जा ते, नाही दागिने घाण टाकायला लागले. पण हे खरं सांगतो, जेटकीसाठी दागिने घाण ठेवले सर तुम्ही जेट सिनेमासाठी. सिनेमासाठी? पण खरंच ठेवले. खरंच अच्छा. त्या सिनेमा बनणार कसा? सिनेमा ही खूप खर्चिक प्रकरण आहे ना. पण विजू सर, एक मला एकंदरीत सिनेमाचा ट्रेलर बघताना किंवा ही तुमची मैत्री बघताना असं जाणवतं की मित्रांनी मिळून मित्रासाठी केलेला सिनेमा आहे. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तेच म्हणणार. हो, म्हणजे मी असं म्हणतो ना की तुम्ही एक इंग्लिशमध्ये वाक्य आहे की यू शो मी युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल यू युअर वेल्थ. अरे वा वा, क्या बात. तर ही मागे उभी आहे, ही माझ्या समृद्धीची दिसणारी टोक आहेत. आणि बसलेली पण. म्हणजे हिमनगाचं टोक जसं असतं तसं ही दिसणारी टोक आहेत आणि न दिसणारी भरपूर आहेत. संदीप वेंगुर्लेकर आणि काय जी काय मगाशी दिग्दर्शकांची नावं घेतली, सगळ्या इंडस्ट्रीतल्या अनेकांनी या सिनेमाला केवळ मैत्री म्हणून, विश्वास नाही बसणार तुला, आम्ही एक गाणं शूट केलं वणक्कम नावाचं. त्यातही आमचा एक अत्यंत जवळचा मित्र आहेच, ज्याला अजून रिव्हील नाही केलेला. पण ते गाणं ज्या लोकेशनवर शूट लोकेशन होतं, त्या लोकेशनच्या मालकाला म्हटलं की असं असं आम्हाला गाणं शूट करायचं आहे, फक्त प्रॉब्लेम असा आहे की तुझं हे जे भाडं आहे हे खूप जास्त आहे. तर मला प्रतीक अग्रवाल असं नाव त्याचं, मला नाही परवडणार हे. अरे विजू, आप तो हमारे दोस्त हो, आप एक काम कर लो, आप खाली लाइट बिल दे दो, बाकी आपको जो देना है वो दे, नहीं दिया तो भी चलेगा, अपनी दोस्ती तो कायम रहेगी. असं म्हणून त्याने मित्रासारखी मिठी मारली. मी त्याला पहिल्यांदा भेटलो होतो आयुष्यात. त्याला मी मित्र वाटलो. म्हणजे मला असं वाटतं की ती ईश्वराने मला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवलंय मैत्रीच्या रूपात. आय एम द वेल्दिएस्ट रिचेस्ट पर्सन ऑन दी अर्थ, असं माझं म्हणणं आहे. क्या बात आहे. काय आता बोलायचं, म्हणजे अंकुश होता. नाही, मी खरंच बघितलं, अख्खी फिल्म होताना मी बघितलं. सगळे त्याच्या बाजूला जसे ज्या पद्धतीने उभे राहतात ना, ते बघून खूप छान वाटतं. आत्ताही आम्ही प्रमोशन करतोय. आत्ता जी गाडी तुम्ही दाखवालच, ती गाडी ती 407 सारखी बस आहे, त्याच्या मित्रांनी त्याने दिली आहे. त्याला त्यांनी रॅपअप असं मस्तपैकी केलं आहे, त्याच्यात पोस्टर लागलं आहे. तर ते बघून मला असं वाटतं की कोण करतं ना असं. स्वतःची गाडी दिली आहे बाबा. पुण्यातला मित्र आहे, काय नाव त्यांचं? किरण देसाई. किरण देसाई त्यांनी गाडी दिली आहे. आणि भरून येतं असं मला वाटतं की असं जर व्हायला लागलं तर फिल्म खूप चांगल्या फिल्म येतील. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं. येस. पण मग मला अंकुश आता प्रश्न विचारायचा आहे की ह्या सिनेमाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काय आपण मिळून एक मित्राचं वेगळं एक नातं दाखवणार आहोत? 2-3 गोष्टी आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला हास्य जत्रा चालू आहे, एका बाजूला चला हवा येऊ द्या चालू आहे. वेगवेगळे विनोदी फिल्म्स बघतोय आपण, वेब सिरीज बघतोय किंवा फिल्म्स बघतोय, हिंदी वेगवेगळ्या भाषेतलं बघतो. त्यातले सगळे विनोद मोडून आपला एक वेगळा विनोद समोर आणण्याचा प्रयत्न या फिल्मने केला आहे. त्यामुळे तुम्हाला काही सेकंदानंतर तुम्हाला हसायला येईल आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर ही फिल्म बघू शकता, खूप एन्जॉय करू शकता, याची मला गॅरंटी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने 10 वर्षात ह्या लोकांनी जगातले फॅन फॉलोअर्स गोळा केलेत, त्या सगळ्यांसाठी ही पर्वणी असणार आहे की बाबा आपण थिएटरमध्ये जाऊन आपल्या मित्रांबरोबर आपण गोव्याची पिकनिक एन्जॉय करू. वा, आता बस ना. बरं, बस आलं गोवा आलं. हा, बसूया आता, बसूया आता बस. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मगापासून काय केलं? नाही, आता मी जे प्रश्न विचारतोय ना, अरे आता सुरू झाला, आता इंटरव्ह्यू सुरू झाला. अरे देवा, इतका वेळ. आता सायलेन्सच आहे. आलोय ना, मी जवळ आलोय. आपण होत नाहीये. ए, तिथे. वा. तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे हा. तुम्ही एकाचं नाव घ्यायचं फक्त. ओके. जर तुम्हाला सांगण्यात आलं की तुमच्या ग्रुपमध्ये या की बाबा ह्याला गोव्याला एकटं सोडू नये, तर तू सोडून ये. सागर. विजू सर, तुम्ही कोणाला सोडाल?
गोव्यात एकट्याला हा मी स्वतःला सोडेन. बाबा. मी स्वतः पण हे खरं आहे, हे खरं आहे. तू मला सोडायला मी तुला सोडायला आपण एकमेकांना आपण सगळे जाऊया. ओके, तुमच्यापैकी सर्वात जास्त फुडी कोण आहे? विजू काय वाटतं तुला? विजू कोण माने. विजू सर, तुम्ही तर शौकीन आहात म्हणजे खाण्याचं. हा, तुम्ही ते आहे. तुम्ही चहा वाटण्यावर प्यायला 15-15 विजू 20 किलोमीटर जाता. विजू दादा हा कॉन्फिडन्स आहे ना, कोण वाटतं तर तो बाबा वाटतो, पण तसं नाहीये. तुम्ही म्हणून आहात. कोण आहे कोण आहे फुडी म्हणजे तुम्ही आहात. मी आहे. बाबा, व्हॉट डू यू थिंक? अरे विजूमुळे तर आम्हाला प्रत्येक वेळेला नवीन नवीन हॉटेल्स मध्ये नवीन नवीन चवी चाखायला मिळतात. प्रत्येक जॉईंट मध्ये याचा स्टेक आहे. हा नाही, मला आवडतं खायला. आणि शूटिंगला जेवण पण त्याच हॉटेलमधून यायचं गोव्यातल्या. नाही, शूटिंगला तर मी मुद्दाम एकसुरीपणा नको म्हणून मी आचारी आम्ही सेटवर ठेवले होते. आणि असे सलग ते गरम करून जे काय आहे ते गरम करून तिथल्या तिथे बनवून वाढायचं जे काय हवं ते. शूटिंगला पहिल्या दिवशी प्रत्येकाचं काय, तुला काय मेनू, काय तू काय खाणार आहेस, तर ह्याने बाबा मी बॉइल्ड एग आणि सलाड अँड बॉइल्ड फिश, पण ती केळ्याच्या पानात लपेटलेली, असं असं वगैरे पॉम्फ्रेट लागेल त्याच्यामध्ये, असं सगळं त्याने त्याचं दिलं होतं. बाबाचं रोजचं वेगळं असायचं आयटनरी. ओके, मी वरण भात आणि मच्छीची एक तुकडी, असं आम्ही आमचं सगळ्यांनी आमचं दिलं होतं. ओके, कारण ह्यांचे खूप नखरे असतात जेवणाचे, की जेवण असंच पाहिजे, मासे पाहिजे, चिकन पाहिजे, असं सगळं खूप खूप. तुला सांगतो, एक हार्डली 2 दिवस ह्याने त्याचं डाएट पाळलं. तिसऱ्या दिवसापासून बॉइल फिश का ना, बॉइल फिश का, आम्हाला देत होता. एक का ना, एक सलाड का ना, सलाड नाही, तू सांगितलंय तूच का. चौथ्या दिवशी बंद झालं. तिकडे मारायला लागला ना हो. हळूहळू. छान लागते, छान लागतं करत करत. एकदा आम्ही गोल्ड गोवामध्ये, ओल्ड गोवा, वेळ झाली. गोल झाला. हे परत एकदा, हा परत आहे. ओल्ड गोवामध्ये आम्ही शूट करतो. आधीचा एक बंपल परत. अरे केवढा गेला बघ ना, गोल्ड गोवा म्हणजे काय. तर एकदम पोटदुखी ओवा ऐकल्यावर सुरू झाली. शी, हे असं का होतं. तर एकदा आम्ही तिथे शूट करत होतो आणि ओल्ड गोवा कॉन्शियस झाला. तर ऐक ना, किस्सा पण गमतीशीर आहे, ऐक ते पण ऐक. त्याला कळलंय किस्सा गमतीशीर नाहीये, आता त्याला कंपल्सरी करावं लागलं. पण असंच जेवण होतं रे आमचं, फिश वगैरे, चिकन, मग नान होती, डाळ भात, असं भाकरी बिकरी सगळं तसं होतं. पण ह्याचा मूड वेगळा होता. ह्याला त्या गोवन करी मधलीच आता काय चोणक याला खायचं होतं. चोणक काय असतं सर? तो गोव्याचा स्पेशल मासा आहे की तो तिथे गेल्यावर तुम्ही जेव्हा उतरता ना, गोव्याच्या भूमीवर पाय ठेवला की पहिलं काय खायचं चोणक. लक्षात ठेवा. हा. कळलं काय झालंय. हा मेसेज असा दीपाताईसाठी आहे. हा मेसेज दीपाताईसाठी आहे की दीपाताई, अंकुश दादा आत्ता असं म्हणाला की जेव्हा चोणक या माशावरती गोष्ट सुरू झाली तेव्हा दादा म्हणाला चोणक महाराष्ट्राचा सुपरस्टार बघा काय विनोद करते. आणि ही आमची चूक नाहीये दीपाताई. दीपाताई, तुला असं वाटतंय ना की आमच्यामुळे हे झाले नाही. काल आम्ही बासा मासा खात होतो तर म्हणाले बासा आता, असं म्हणाले. तुम्हाला एक मिनिट, हे सगळं करून तुम्हाला वाटतं हे एडिट मध्ये राहील? पण तू हे ठेवणार नसेल तर ही क्लिप मला काढून दे, मला दीपाताईला पाठवायची. त्याचा मोटिव्ह वेगळाच आहे. तू हे ठेवणार नसशील तर हे मला कापून दे एवढं. अच्छा, बर. अरे ही खरी गोष्ट आहे. मी जेव्हा स्क्रिप्ट ऐकायला आलो आणि तिथपासून ते आत्तापर्यंत 100 वेळा ठाण्याला मी आलो आणि यांच्यावर बसलोय, तेव्हापासून जो माझा गप्पा मारत गप्पा मार. बसलोयच्या आधी गप्पा मारत गप्पा मारत हा शब्द राहू दे. तो शब्द बसलोय, राहू दे. हा. ते पण केलं का आपण काही. जेव्हा गप्पा मारत बसलो, तर मी जेव्हा घरी गेलोय तर घरात माझी विनोद बुद्धी बघून म्हणायला लागले की काय रे तू ठाण्याला गेल्यापासून हे असं व्हायला लागलंय. त्यापासून ते बासा आणि चणूक हे सुचायला लागलंय मला. आणि आम्ही प्रूव्ह करतोय की नाही, हे आमचं नाही, हे मुळातच आहे. तर ह्याला अचानक इच्छा झाली की मला ते खायचंय. आता ब्रेक संपलाय, ब्रेक ओव्हर झालाय
आणि हा बसला मी खाणार. मग याच्यासाठी वेगळा मागवला गेला तो चोणा, तो तिकडची गोन करी. मग हा ते हुमण दादाच्या मनात आता हुमण 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 सगळं आलं. अगदी अगदी मनातलं ओळखलंच बघ. आमचा दादा असं नव्हता. 31 तारखेनंतर परत बदलेन मी. तर अशा पद्धतीचं शूटिंग झालं की हा मग आता हा जेवेपर्यंत सगळं युनिट थांबलंय. तर मग यांनी विचारलं झालं तुझं जेवण? हो, आता चला शूटिंगला. दादाने एक पंजाबी मासा पण शोधून काढलाय. कुठला? बांगडा. मला मला म्हणजे एक स्ट्रगलर सालाचा एपिसोड झाला नाही असं वाटतं. विदाउट शिया. हा. हो, ते महत्वाचं. मला तुम्हा तिघांना विचारायचं आहे. अंकुश दादाचं म्हणजे काय म्हणू, तेव्हाही तो स्टार होता, आजही तो सुपरस्टार आहे. पण तुम्हा तिघांना जेव्हा पहिला तुमच्या शूटिंगचा चेक मिळाला होता तुमच्या पहिल्या मोठ्या कामाचा, तेव्हा तुम्ही काय काय केलं होतं तिघांनी मिळून? पहिला जाऊन देवारात ठेवला आणि तो चेक कितीतरी वेळ बघत होतो मी. एवढा किमतीचा चेक आणि माझी तर रिमझिम नावाची मी सिरियल केलेली, पहिलीच माझी सिरियल होती आणि भरपूर परडे होता मला त्यावेळेला, चुकून मिळालेला. निर्माता नवीन होता म्हणून. पण आणि चांगली रक्कम होती आणि खूप आनंद, घरात पण खूप आनंद, सगळ्यांना आनंद की चला आपला पोरगा कामधंद्याला लागला. पैसे आले नुसतेच नाही तर म्हणतात ना आपल्या आजूबाजूचे, तू माहिती आहे काय नाटकं करतोस ती, चल नाटकातला रे. नाही, मला पहिल्या सिनेमाचा चेक नव्हता, कॅश मिळाली होती. ते काय केलं? काय केलं? काय करणार ते कॅश, काहीच नव्हतं. 500 रुपयात केला होता पहिला सिनेमा. त्यातले 220 रुपये अजून नाही मिळाले. त्यामुळे एक मात्र आहे, त्यातनं बाकी काही करू शकत नव्हतो. पण एक वस्तू ती ज्याची किंमत त्यात होती बसलेली, त्यामुळे माझ्या एका मित्राला फोन केला आणि संपली ती कॅश. तो मित्र कोण होता? आहेत आमचेच खानदानी गुरूंमधला एक आहे. मला कळलंय ना. मला पहिला जी नाईट मिळाली होती नाटकासाठीची, ती 100 रुपये नाईट होती आणि त्याचा प्रोड्युसर हा होता. हो, हा, कुठलं नाटक? राम भरोसे. राम भरोसे. हा. पैसे मिळाले तर. हा, आणि म्हणजे तेव्हा ही खूप चांगली नाईट होती. हा, म्हणजे तेव्हा लोक 50 आणि 70 रुपयात काम करत होते, तेव्हा मला ही नाईट मिळाली होती. पण हा माझा जो मित्र आहे आयुष्यात, ह्याने कायम काय केलं, मला जेव्हा 200 रुपये मिळत होते तेव्हा त्याने मला 500 रुपये देऊ घातले. 500 रुपये पर डे घ्यायला लागलो तेव्हा 700 रुपये द्यायला सुरुवात केली आणि देऊन सांगायचं की आजपासून हा तुझा पर डे. 700 घ्यायला लागलो तेव्हा त्याने मला 2000 रुपये दिले डायरेक्ट एक दिवस, आणि आजपासून हा पर डे सांगायचा. एक दिवस त्याने 5000 रुपये पर डे दिला मला आणि सांगितलं की आजपासून हा पर डे सांगायचा. नंतर त्याने मला एकदा घेऊन एक ॲड केली आणि 50,000चा पहिला चेक बघितला होता मी, की 50,000 रुपयाचा चेक असतो. ओके. आणि त्याने मला सांगितलं की आता जर जाहिराती करशील तर हा पर डे सांगायचा. आम्हाला नसतं माहिती की किती पर डे सांगायचा, तर मला कायम ह्या माणसाने शिकवलं. मला याच्यावरनं एक गोष्ट अशी आठवते की मी नोकरी करत होतो. माझं लग्न ठरलं होतं एका मुलीबरोबर. तिच्या आई वडिलांना ते मान्य नव्हतं की नाटक आणि सिनेमांमधनं काम करणारा मुलगा, म्हणजे त्यांना असं वाटायचं की हे वाया गेलेली असतात मुलं. त्यामुळे मी नोकरी करत होतो आणि त्याची सक्सेस म्हणजे आमचं टार्गेट अचीव झालं म्हणून ते टार्गेट अचीव झाल्याची पार्टी होती ती एका रेस्टॉरंट बारमध्ये होती. म्हणून मी माझ्या टीम बरोबर असा बसलो होतो आणि तिथे विजूदादा एका सिनेमाचा डिस्कशन करण्यासाठी एका प्रोड्युसर बरोबर आले होते. तर त्यांनी मला बघितलं, काय रे तू काय करतो इकडे? म्हटलं दादा ते मी नोकरी करतोय आणि मी आता टार्गेट आमचं अचीव झालंय, तर ती पार्टी आमची आहे म्हणून आलोय. उद्या सकाळी घरी यायचं. तर म्हटलं हां दादा, सकाळी घरी पाहिजेच मला. हो दादा. आणि माझं 10चं रिपोर्टिंग असायचं ठाण्यातच. मी 8:30-9च्या दरम्यान यांच्या घरी पोहोचलो. आणि विजूदादा असं म्हणाले की किती पगार आहे तुझा? मी म्हटलं 7,000 रुपये पगार आहे दादा. ओके. 7,000 रुपये दर महिन्याला माझ्याकडनं घेऊन जायचे, नोकरी आत्ता सोडायची. त्या दिवशी मी टाय काढला, त्यांच्या बेडवरती तिकडे टाय ठेवला. त्या दिवशी मी नोकरी सोडली
आणि काय ईश्वराची कृपा असेल किंवा अशा मित्रांचे शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत की मला तो 7,000 पगार त्यांच्याकडनं कधी घ्यावा लागला नाही. पण काहीच महिन्यात मी एका महिन्यात 70,000 रुपये कमवले. मी ह्यांना फोन केला की दादा मला 70,000 रुपयाचा चेक आला ह्या महिन्याचा. ते म्हणाले की आता जाऊन तुझ्या होणाऱ्या बायकोच्या आई वडिलांना जाऊन हा चेक दाखव आणि सांग ही माझी लायकी आहे. मी 7,000साठी नाही बनलो. तिथूनचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे आणि असे मित्र आहेत सोबत माझ्या. क्या बात, क्या How sweet, sir. हो, हो, हो. क्या बात आहे सर. खूप आणि तुम्हाला खरोखर थँक्स म्हणतो मी याच्यासाठी की तुमच्यामुळे एक चांगला नट आमच्या रसिक प्रेक्षकांना पाहता आला, त्याचं काम पाहता आलं. सर तसा मलाही पगार फार कमी आहे सर. नाही ते क्वालिटी पण लागते. पण माझ्यासारखे खरं खरंच माझ्यासारखे असे खूप लोक आहेत ज्यांना विजू माने पगार देतात. मग खूप खूप कलाकार आहेत हा मी म्हणतोय. लॉकडाऊनमध्ये विजू मानेंच्याकडे एक लिस्ट होती की विजू माने दर महिन्याला त्यांना पगार देत होते आणि मी अजिबात खोटं बोलत नाही. ते जे 7-8 महिने होते विजू माने दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये काही पैसे टाकत, काही रुपये, काही 1,000 रुपये टाकत होते आणि त्यांची घरं चालली. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळून जाऊ आपल्या विजू सरांसाठी. बरं विजू सर तुम्ही बॉर्न अँड बॉटम इन ठाणे बरोबर आहे. जेव्हा दिघे साहेबांवरती सिनेमा बनतो आणि आपण ठाण्यात राहणारे असतो आणि दिघे साहेबांना फार जवळून तुम्ही अनुभवलेला आहात, तो सिनेमा तुमच्याकडे आला असता तर काय वेगळं झालं असं तुम्हाला वाटतं? प्रवीणने कारण फार तुमचा एक वेगळा अनुभव म्हणजे तो अनुभव आम्हाला जाणून घ्यायचा एक की नाही, दिघे साहेबांचं दिघे तुमचं साहेबांकडे जस्ट मी त्यावेळेला त्या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करायचो. त्यामुळे दिघे साहेबांचे खरंच माझ्या आयुष्यात उपकार आहेत. म्हणजे दिघे साहेब होते म्हणून मी किमान शिक्षण तरी घेऊ शकलो. कारण अदरवाईज आमच्या घरची परिस्थिती फार वाईट होती. त्यांच्या कृपेमुळे आमच्या घरात जे काय रेशन यायचं तर त्याला त्यांनी मदत केली म्हणून एक व्यवसाय माझी आई पिठाची चक्की टाकू शकली आणि त्याच्यात माझं शिक्षण झालं. त्यामुळे त्यांचे उपकार आहेतच. त्यांच्यामुळेच मी शिक्षण घेऊ शकलो. पण मला त्या सिनेमावर नाही भाष्य करायचं. तो सिनेमा प्रवीणने अत्यंत उत्तम केला, छान केला आणि दुसराही छान केला. तर आणि मी असं ऐकून आहे की तिसराही येतोय. त्यामुळे त्या Yes. तिसऱ्या सिनेमालाही माझ्या शुभेच्छा आहेत. ओके. माझा प्रश्न अंकुश दादाला आहे. अंकुश दादा म्हणजे फार आधी तुम्ही हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा आम्हाला दिसला होता सपोर्टिव्ह रोल्समध्ये. पण मग आता मराठीमध्ये इतकी मोठी मोठी कामं करत असताना परत हिंदीमध्ये काम करावं असं वाटत नाही का? नाही खरं सांगायचं तशा ऑफर आल्या नाहीत. जे आल्या त्या सपोर्टिव्ह आल्या आणि मला असं वाटतं की तसं मला करायला नाही आवडत. एखाद्या राज्याच्या जेव्हा आपण राजा असतो त्यावेळेला आपल्याला गरज नसते की दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण काही येस. आणि ही जी प्रेक्षक मंडळी मी जमा केली आहेत जे माझ्या खूप प्रेम करतात त्यांना सोडून मी कुठेतरी दुसरीकडे जातो आणि त्याची अपेक्षा करतोय. तर मला असं वाटतं की उलट त्यांच्यामध्ये मी खुश आहे. मला आवडतं त्या लोकांसाठी काहीतरी नवीन नवीन सरप्राईजेस द्यायला. बरं समजा जर तुम्हाला हिंदीमधून एका दिग्दर्शकाने विचारलं सिनेमासाठी तर तो दिग्दर्शक तुमचा आवडता कोण आहे की ह्यांचा सिनेमा मला करायचा आवडेल लीडमध्ये? नाही मी दिग्दर्शक बघून मी फिल्म नाहीच करत कुठली गोष्ट. हं. फिल्म चांगली असणं खूप गरजेचं आहे. मग ती कुठल्याही भाषेतली असेल. हं. त्यासाठी हिंदीच पाहिजे असं काही नाही. उद्या मला साऊथमधून आलं, उद्या इंग्लिश कुठली फिल्म आली तर मी फिल्म म्हणून बघेन त्याच्याकडे की मी माझं नाव कसं मोठं करू शकतो आणि ती फिल्म कशी मोठी होऊ शकते. क्या बात आहे. आता आपल्या सर्व टीमला मी विनंती करतो की आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की ह्या मामाच्या गोव्याला जाऊयाला का जावं आपण सगळ्यांनी मिळून? भरपूर हसण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी आणि मैत्री जपण्यासाठी ही फिल्म बघायलाच पाहिजे. ज्यांना मित्र आहेत, ज्यांची मैत्री आहे, ज्यांना मैत्री जपायला आवडते त्यांनी ही फिल्म बघितलीच पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही आमच्या सिरीजवर स्ट्रगलर्स आला या सिरीजवरती खूप प्रेम केलं का? कारण ही स्ट्रेस बस्टर आहे. मी म्हणेन की ती सिरीज ही 5% होती, आता 100% एंटरटेनमेंट तुम्हाला या सिनेमातनं होईल. तुमचा स्ट्रेस संपून जाईल, तुम्ही मौज कराल आणि आमच्याबरोबर पिकनिक साजरी करण्यासाठी या सिनेमाला थिएटरमध्ये या. खूप कामाच्या गदारोळात अडकलेले आहात आणि कामासाठी कमवलेले किंवा जपलेले मित्र आहेत तुमच्या आयुष्यात. पण कुठेतरी काळजाच्या कोपऱ्यात कधीतरी अजूनही लपलेले पण आता कुठेसे हरवलेल्या मित्रांची जर आठवण येत असेल
आणि त्यांना पुन्हा एकदा भेटण्याची इच्छा असेल तर आमचा सिनेमा नक्की बघा. तुम्ही धावत त्यांना भेटायला जाल, मला खात्री आहे. काही नाही, तुमच्या आयुष्यात दुःख, चिंता, हुरहुर, भीती अशी खूप कारणं असतील न जगण्यासाठी, पण जगण्यासाठी जर एक छान कारण हवं असेल तर हा सिनेमा पाहायला या. क्या बात आहे. पण मित्रांनो, मामाच्या गोव्याला जाऊया ह्यांचा अनुभव आपण पाहिला, यांच्याशी गप्पा मारल्या आणि ह्या सिनेमातल्या सगळ्या इत्तंभूत माहिती आपण घेतल्या. पण आता मला सुद्धा क्युरिओसिटी वाढली आहे हा सिनेमा बघण्याची. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा सिनेमा तुम्ही का बघावा, तर मित्रांचं एक गेट टुगेदर ज्यांना मिळून गोव्याला जाता येत नाही त्यांनी हा सिनेमा थिएटरमध्ये बघून गोवा अनुभवा आणि या सिनेमाचा आनंद घ्या. आणि तुम्हाला ह्या मामाच्या गोव्याला जावयाच्या टीम सोबतच्या गप्पा कशा वाटल्या ते आम्हाला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. 31 जुलै. सो सगळ्यांनी मिळून एकदा सांगा आमच्या प्रेक्षकांना. 31 जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघायचं आहे मामाच्या गोव्याला जाऊया. थँक्यू. मला एक वाक्य बोलायचं आहे. हा, एक मिनिट. सागर, खूप मनापासून थँक्यू. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त ताकद लागते ना तो स्वतःवरचा विनोद स्पोर्टिंगली घ्यायला. आणि तू एक ऍक्टर पण आहेस, तुला माहिती आहे. त्यामुळे तुझ्याबरोबर गप्पा मारायला खरंच खूप मजा आली. थँक्यू मित्र. थँक्यू सो मच.